पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करत विधिमंडळाच्या कामकाजाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। या सरकारला विधिमंडळाचा सारस्वतच राहिलेला नाही। जनतेच्या मूलभूत प्रश्नांऐवजी सत्ताधारी आपापल्या सेटिंगमध्ये व्यस्त आहेत, असा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला। पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की राज्यात लोकशाही प्रक्रियेचा पाया असलेल्या विधिमंडळाची पातळी कधी नव्हे इतकी खालावली आहे। चर्चेला येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही। प्रश्नांना चुकवणे, जबाबदारी ढकलणे आणि केवळ दिखाऊ कार्यवाही करणे हे सरकारचे ठरलेले धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला। पटोले यांनी एका मीडिया कंपनीच्या प्रमुखांना वगळण्यात आलेल्या अलीकडच्या निर्णयाचा संदर्भ देत आरोप केला की हे सरकार घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या माणसांना वाचवण्यासाठी घाईघाईने कारवाई करते। नियम, पारदर्शकता आणि अनैतिकतेचा येथे काही संबंध उरलेला नाही। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनीही या मुद्द्यावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे। शेतकरी प्रश्नांवरूनही पटोले सरकार तिखट टीका करत म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीत आहे। पिकांचे भाव, विमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती यासारख्या विषयांवर या सरकारकडून ठोस निर्णय होत नाहीत। हे संपूर्ण सरकारच शेतकरी विरोधी आहे। त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणारे सत्ताधारी प्रत्यक्षात अशा कोणत्याही मुद्द्यावर विधायक निर्णय घेत नाहीत किंवा चर्चा टाळतात। त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास उडण्यास सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले। पटोले यांनी विधिमंडळातील विरोधकांकडून विचारलेल्या जाणाऱ्या गंभीर प्रश्नांकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले। लोकशाहीत प्रश्न विचारणे हे विरोधकांचे काम आहे, पण उत्तर देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे। मात्र हे सरकार प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळत आहे, असा आरोप त्यांनी केला। पटोले यांच्या आरोपांवर सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी काँग्रेसच्या टीकेमुळे विधिमंडळातील आगामी अधिवेशनात सरकार विरोधकांमध्ये तीव्र वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत। प्रतीक गंगणे, दैनिक आरंभ पर्व, नागपूर। मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई सहआयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्रीच सभागृहात उपस्थित नाहीत। आज यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही। सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। जे शेतकऱ्यांसाठी सहायता निधी बरोबर आहे, ते घटनाच तशी होती। जी मीडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली। विरोधक का गप्प असं प्रश्न आज चर्चा आहे ना। शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला, बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे नुसतं आताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो फटकारलेला आहे। त्यामुळे हे खोटारड आहे, शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये गेल्या 11 वर्षात। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।